सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 60 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रवी शेठ आणि शारदानं शशीला बरोबर कात्रीत पकडला आणि त्याच्या मनात चंद्रा आहे हे त्यांना थोडं थोडं कळलं आणि आपली चोरी पकडली असं वाटून शशी आता गप्प झाला आणि गुपचूप खायला लागला. आणि मग मा थोड्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, नाहीतर काय, मी तर काही बोलले सुद्धा नाही आणि तिचं नावही काढलं नाही. मी फक्त म्हणत होते की मुलगी एकटी आहे, असं अड्ड्यावर ठेवणं बरं नाही. तिथे कशी कशी लोक येतात माहीत आहे ना, त्यापेक्षा तू तिला इथे आण माझ्या सोबतीला. आणि शशी म्हणाला, मा नको ना, काही गरज नाही, तिला घालवून टाकायचे आहे. आणि बाबा तुम्ही काय म्हणत होता ते सांगा. आणि रवी शेठ म्हणाले, ओके, तर अजित, आज तू माझ्यासोबत येतोयस. आज मीटिंग आहे आपली एका खूप मोठ्या आसामीसोबत. आणि शशी थोडा शंका घेत त्याच्या कपाळावर आठ्या पाडत गंभीर आवाजात म्हणाला, कोणासोबत? आणि रवी शेठ म्हणाले, ॲडव्होकेट सत्तारभाई. आणि हे नाव ऐकलं तसं शशी ताडकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, नाही बाबा, आपण त्या दगाबाज माणसाकडे जायचं नाही. तुम्ही विसरलात का त्यानं काय केलं होतं? रवी शेठ त्याला शांत करत म्हणाले, ऐक तरी, अरे त्यानं मांडवलीचा प्रस्ताव पाठवलाय. तेव्हा त्याची काहीतरी मजबुरी असेल म्हणून त्यानं माझी केस घेतली नव्हती. ऐन वेळेला तो पलटला होता म्हणून तुझा राग आहे ना त्याच्यावर. पण आता ते सोड. असा राग धरून चालत नाही आपल्या धंद्यात. क्षणात मैत्री तर क्षणात शत्रुत्व पत्करावं लागतं. आणि तो असं म्हणत होता की जब्बारनं त्याला ते सांगितलं आहे आणि आपण सगळ्या गँगवाल्यांनी एकत्र यायचं आणि एरिया वाटून घेऊन आपापसात जी आपली भांडणं होतात ती मिटवायची. प्रत्येकाने आपल्या आपल्या एरियामध्ये शांततेत धंदा करायचा, कुणीच कुणाच्या एरियामध्ये घुसायचं नाही आणि एकमेकांच्या धंद्यात आडकाठी करायची नाही. आणि शशी म्हणाला, पण बाबा, आपण कधीच कोणाच्या धंद्यात आडकाठी केली नाही. उलट तेच मध्ये मध्ये करतात. आपण फक्त जो आडवा येईल त्याला संपवतो. आणि मला वाटतं आपण तिथं न गेलेलं बरं. तरीही रवी शेठ त्याला समजावत म्हणाले, अजित माझं ऐक, यानंतर हा सगळा धंदा तुला सांभाळायचा आहे आणि मला माझ्या धंद्यासोबत माझ्या दुश्मनांची लिस्ट तुला नाही द्यायची बेटा. मला वाटतं हे वैर इथेच संपलेलं बरं आणि शांततेत काम केलेलं बरं. अरे ते आपली 2 माणसं मारणार, मग आपण त्यांची 4 मारणार, याला काय अर्थ आहे? आणि त्यासोबतच आपण आता असाही ठराव घेणार आहोत की जर आपल्यातून कोणी गद्दारी करून तिकडच्या गँगमध्ये गेलं तर त्यांनी त्याला सामील करून घ्यायचा नाही. म्हणजे ही गद्दारी तरी बंद होईल. आणि शशी म्हणाला, बाबा, तुम्हाला वाटतं का कधीतरी हे सगळं बंद होईल? रवी शेठ म्हणाले, प्रयत्न करायला काय हरकत आहे? बदल व्हायला खूप वर्ष जातील, पण कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. शशी तरीही रवी शेठला म्हणाला, बाबा, फक्त तुम्हाला असं वाटून काय उपयोग? सगळ्यांना असं वाटलं पाहिजे. फक्त तुम्हालाच रक्तपात आवडत नाही. धंदा इल्लीगल असला तरी तुम्ही तो प्रामाणिकपणेच करता, हे मी बघतोय. आणि तुमच्यापेक्षा प्रामाणिक या धंद्यात कोणीच नाही. आणि आता रवी शेठने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, असं कसं म्हणतोस की कोणीच नाही? तू आहेस की, तू सुद्धा खूप प्रामाणिक आहेस. चल बेटा. आणि अरे, समोरच्या सोबत बोलताना जिभेवर साखर नसली तरी डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो कधीतरी. आणि पाण्यात राहून माशासोबत वैर करता येत नाही. असं म्हणून ते त्याला घेऊन गेले. पण आता जाताना मात्र शशी खूप सावध निघाला. जाता जाता त्याचं लक्ष नुकतंच शारदानं पूजा केली होती त्या मंदिराकडे गेलं आणि मंदिरातला दिवा हवा नव्हती तरी फडफडताना दिसला. आणि शशीला जुनं काहीतरी आठवलं. त्याच्या घरी असाच दिवा फडफडताना दिसला की त्याची आजी घाबरायची आणि म्हणायची, आज कोणतं तरी संकट येईल की काय? आणि शशीला आताही तेच वाटलं. बाबांना घेऊन तिकडे जाऊ की नको? त्याला तर नकोच वाटत होतं, पण रवी शेठ पुढे निघून सुद्धा गेले होते.
आणि आता शशीसुद्धा निघाला आणि जाता जाता म्हणाला, मा, दिव्यामध्ये तेल ओत, दिवा विझू देऊ नकोस. आणि हे ऐकलं आणि मातर चकितच झाल्या. जो देवाला मानत नाही, त्याची आरतीसुद्धा घेत नाही, त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही, चक्क तो आज दिव्यामध्ये तेल ओत, तो विजू देऊ नको असं म्हणत होता. मग जाताना शशी गप्प गप्प होता, पण तिथं गेल्यावर कसं वागायचं, काय करायचं आणि नक्की त्या ॲडव्होकेट सत्तारनं कशाला बोलावलं असेल, यामागे त्याचा काही प्लॅन असेल का, याचा विचार शशी करतच होता. ॲडव्होकेट सत्तार फार हुशार वकील होता. अगदी कोल्हा म्हटलं तरी चालेल. कायद्याचं प्रचंड ज्ञान होतं त्याला. खूप जण त्याच्या हाताखाली प्रॅक्टिस करत होते. हायकोर्टामध्ये फौजदारी खटले तो लढायचा. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सगळ्या वकिलांचा तो बाप होता असं म्हटलं तरी चालेल. त्याच्या सल्ल्याने मोठे मोठे गुन्हे करायचे आणि तो त्यांना चुटकीसरशी सही सलामत सुटण्याचे मार्ग सांगायचा. सगळ्या गुंडांची आणि त्याच्या गँगस्टरशी त्याचे चांगलेच संबंध होते. तर असा हा ॲडव्होकेट सत्तार. मग जेव्हा रविशेठ आणि शशी त्याच्या दगडी बांधकाम असलेल्या बंगल्यात पोहोचले, तेव्हा तो कोणाशी तरी फोनवरच बोलत होता आणि त्याची गाडी पार्किंगमध्ये होती. शशीने उगीचच त्या गाडीकडे बघून एक बोट काचेवरून फिरवलं आणि त्याच्या हाताला धूळ लागली आणि शशीनं ती धूळ बोटावर बोट घासूनच पुसून टाकली आणि दोघेही आत आले. आणि रविशेठ आणि शशीला आलेला बघून त्यानं पटकन फोन ठेवला, हातातली सिगारेट ॲश ट्रेमध्ये विझवून टाकली आणि हसत हसत उठला आणि दोन्ही हात पसरून म्हणाला, वेलकम वेलकम, गरीबों का मसीहा आज चक्क गरीबाच्या दारात. माशाल्लाह, हम तो बहुत खुशनसीब है. आणि त्याची ती ओव्हर ॲक्टिंग बघितली आणि शशीला अजिबात नाही आवडली. रविशेठसुद्धा त्यांच्या ॲटिट्यूडमध्येच त्याच्या गळ्यात न भेटता हातात हात देऊन म्हणाले, आप बुलाए और हम ना आए, ऐसा कभी हो सकता है क्या भला. आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणजे एकदमच धूर्त कोल्हा. तो हसत हसत म्हणाला, प्लीज कम, हॅव अ सीट. तुम्ही माझ्या शब्दाला मान दिलात आणि आलात यातच मला आनंद आहे, असं म्हणून त्यानं रविशेठला सोफ्यावर बसवलं आणि शशी मात्र रविशेठच्या पाठीमागे हाताची घडी घालून उभा राहिला आणि त्याच्या पूर्ण बंगल्यावरून शशी त्याची बारीक तीक्ष्ण गरुडासारखी नजर फिरवत होता. आणि ॲडव्होकेट सत्तार शशीला सुद्धा म्हणाले, बेटा तुम भी बैठो, आपलंच घर आहे असं समजा. काय घेणार बोला, चहा, कॉफी की विस्की, खास लंडनची. आणि शशी म्हणाला, नो थँक्यू, तुम्हाला काय बोलायचं ते लवकर बोला आणि आम्हाला इथं काहीच नको. आणि शशी रविशेठला सुद्धा म्हणाला, बाबा हरी अप, आय डोंट वॉन्ट स्टे हिअर. तसा ॲडव्होकेट सत्तार हसता हसता हसायचा बंद झाला आणि म्हणाला, इतनी भी क्या जल्दी है, जाना तो एक दिन सबको ही है. आणि त्याचं हे वाक्य ऐकलं तसं शशीनं त्याच्याकडे थोडं निरखून बघितलं आणि तो असं का बोलला हे त्याच्या डोक्यात घोळू लागलं. तसं ॲडव्होकेट सत्तारनं शशीकडे बघितलं डोळे तिरके करून आणि आपल्याकडेच तो बघतोय आणि आपण बोलण्यात काही चुकलो की काय असं म्हणून पुन्हा सावरत सावरत म्हणाला, ॲक्च्युली मी असंच बोललो. रविशेठ, तुम्हाला तर माझा स्वभाव माहीतच आहे. आणि रविशेठ म्हणाले, या ऑफकोर्स, तुम्ही इतके मोठे वकील आहात, तेही फौजदारी, पण कोर्टाच्या बाहेर आलात की वाटतच नाही की तुम्ही वकील आहात. इतके तुम्ही मिश्किल बोलता. आणि तुम्ही तर काय आमच्या सगळ्यांचे गुरु आहात. तुमच्या सल्ल्यामुळेच आम्ही सही सलामत आहोत. आणि पुन्हा सत्तार हसून रविशेठने केलेली प्रशंसा स्वीकारत 4 बोटं त्याच्यासमोर हलवत म्हणाला, थँक्यू सो मच. इस तारीफ के लिए बहुत बहुत शुक्रिया. आणि मग त्यानं लगेच त्याच्या नोकराला ऑर्डर दिली आणि म्हणाला, 3 चाय लेकर आओ. आणि शशी लगेच म्हणाला, फक्त 2, मी चहा घेणार नाही. तसं ॲडव्होकेट सत्तारनं शशीकडे बघितलं आणि पुन्हा कळल्यासारखा हसत म्हणाला, नया खून है इसलिए गरम है, माथा भी गरम है और खून भी गरम है. होता है, जवानी में ऐसे ही होता है. वैसे शहजादे, आपकी उम्र में जब हम थे ना, आपके जैसे ही थे, पर जब से गर्मी निकालने वाली घर पर आई है और सारी गर्मी निकल गई और हम ठंडे पड़ गए. असं म्हणून ॲडव्होकेट सत्तार
हसायला लागला आणि रवी शेठसुद्धा हसायला लागले. फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना आता हसावंच लागत होतं. आणि शशी आता हळूच ॲडव्होकेट सत्तारकडे डोळे रोखून रवी शेठच्या कानाजवळ वाकला आणि हळूच म्हणाला, बाबा, आज तुम्हाला असं वाटत नाही का की हा जरा जास्तच गोड बोलतोय आणि खूपच हसतोय? बाबा, मुझे तो कुछ दाल में काला लगता है. जास्त गोड तब्येतीला चांगलं नसतं बाबा. आणि यानं जर काही केलं ना तर मी याला इथल्या इथे रंडवा बनवीन. असं म्हणून शशीनं रविशेठच्या खांद्यावर सहेतुकपणे हात ठेवला आणि रविशेठना कळलं की त्याला काय म्हणायचं आहे. त्यांनी सुद्धा शशीच्या हातावर हात ठेवला आणि थोडंसं थोपटलं आणि मला सगळं कळलंय असा इशारा केला. मग शशी जसा होता तसा उभा राहिला आणि ॲडव्होकेट सत्तार त्याचा अंदाज घेत म्हणाले, क्या हुआ शेठ जी, एनी प्रॉब्लेम? आणि मग रवी शेठ हसले आणि म्हणाले, कुछ भी तो नहीं, एक्चुअली यू आर राइट. जब तक कोई गर्मी निकालने वाली घर पर नहीं आ जाती तब तक जवान आदमी ऐसे ही गरम रहता है. म्हणून त्याच्यासाठीच आम्हाला मुलगी बघायची आहे आणि तिकडंच जायचं आहे एक स्थळ बघायला, म्हणून तो घाई करतोय. असं म्हणून रवी शेठने शशीकडे बघून हसले आणि वेळ मारून नेली. आणि शशीनं मात्र त्यांच्याकडे थोडं लटक्या रागात गाल फुगवून हसून बघितलं आणि पुन्हा तो इकडे तिकडे बघायला लागला. आणि या बंगल्यात येण्याचे रस्ते कुठून, जाण्याचे रस्ते कुठून, कुठे जिने आहेत असा तो एका जागी उभा राहिल्या अंदाज घेत होता. आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणाले, अच्छा आहे. तर रविशेठ, बाकीच्या गँगस्टरना असं वाटतंय की तुम्ही मांडवली करावी सगळ्यांनी आणि आपापसातली ही दुश्मनी मिटवून टाकावी. त्यासाठी सगळ्यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं. मी सगळ्यांशी बोललोय आणि ते सगळेच्या सगळे ॲग्री आहेत. मग तुमचं काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे, कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. आणि रविशेठ म्हणाले, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. मला सुद्धा हा खून खराबा नको वाटतो. ज्यानं त्यानं आपल्या एरियामध्ये शांततेत धंदा करावा, सिंपल. आणि इतक्यात 2 चहा त्यांच्या समोर आले आणि ॲडव्होकेट सत्तारने स्वतःच्या बाजूचा चहा उचलला आणि रवी शेठना दिला. तसा शशी लगेच पुढे आला आणि म्हणाला, स्टॉप, तुम्ही हा चहा बाबांना का दिलात? तसे रवी शेठ सत्तार चकित झाले आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणाले, का, काय झालं? दोन्ही चहा एकसारखेच आहेत. तुला माझ्यावर डाऊट येतोय का की मी रवी शेठना या चहातून काहीतरी देतोय? आणि रवी शेठ हसून म्हणाले, नो, त्याला असं म्हणायचं नाहीच. तसा रवी पुन्हा ठामपणे म्हणाला, हो बाबा, मला असंच म्हणायचं आहे. मला कोणावर विश्वास नाही आणि मी रिस्क नाही घेऊ शकत. आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणाले, ओके, मग माझा चहा त्यांना घेऊ दे, मी त्यांचा चहा घेतो, मग तर ठीक आहे. आणि तरीही शशी म्हणाला, तसं काहीच करायला नको. दोन्ही चहामधला थोडा थोडा टेस्ट करून घ्या आणि तुमच्या नोकराला सुद्धा टेस्ट करायला द्या, मग मला खात्री वाटेल. आणि काहीच अडचण नाही मग. तसं ॲडव्होकेट सत्तार रागाला जात होता आणि त्याला रागाला घालवणं योग्य नव्हतं असं रवी शेठना वाटलं, कारण तो माणूस कधी पण उपयोगाला येणार होता. त्याची मर्जी असेल तर तो कोणालाही तुरुंगातून बाहेर काढू शकत होता आणि त्याची मर्जी फिरली तर तो कोणालाही कायमचा कलमांमध्ये अडकवून कसा तुरुंगात टाकायचा आणि त्याला कशी जेलची हवा खायला लावायची हे सत्तारला बरोबर माहीत होतं. म्हणून सत्तारसोबत दुश्मनी रवी शेठना नको होती. आणि ते शशीला म्हणाले, शशी बेटा, कूल डाऊन. ॲडव्होकेट सत्तार विश्वासातले आहेत. तरीही शशी म्हणाला, नाही बाबा, कुणी कितीही विश्वासातलं असू द्या, पण मला आता कोणावरही विश्वास नाही. ॲडव्होकेट सत्तार, ॲडव्होकेट सत्तार तुमच्या बर्थडेला आले नव्हते बाबा रात्री, आणि का नाही आले हे त्यांना जरा विचारा, असं शशी म्हणाला. तसे ॲडव्होकेट सत्तार थोडे गडबडलेच. इतकी चांगली मैत्री आहे म्हणजे त्यांनाही आमंत्रण होतं रवी शेठच्या बर्थडेच्या पार्टीचं, पण ते आले नव्हते. किंवा कदाचित त्यांना माहीत झालं असावं की रवी शेठवर पार्टीत हल्ला होणार आहे, म्हणून ते आले नव्हते का? पण आता हे कळेलच हळूहळू. आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणाले, ॲक्च्युली मी इथे नव्हतोच, मी माझ्या गावी गेलो होतो सोलापूरला आणि जस्ट पहाटे आलो आहे. आणि शशी म्हणाला, अच्छा,
आता तुम्ही इतका प्रवास करून आलाय म्हणजे तुमची गाडीही दमली असेल, नाही का? पण ती तर खूप दिवस झालं पार्किंगमध्ये उभी आहे असं दिसतंय. कारण तिच्यावर धूळ आहे. येता येताच मी बोट फिरवलं होतं तिच्यावर, तर माझ्या हाताला धूळ लागली. तसं सत्तार गडबडला. कारण त्याची चोरी पकडली होती शशीनं. आणि शशीसमोर खोटं बोलणं त्याला महागात पडत होतं. आणि शशी मात्र त्याला रोखून बघत होता.